हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो आमच्या नेक्सॉनला ग्राफाईन कोटिंग करायची होती. सो मी कार डिटेलिंग स्टुडिओ शोधत होते आणि गुगलवर खूप सर्च केलं आणि मला ग्लॉस जेनिकचे रिव्ह्यू छान वाटले. सो मी त्यांच्याकडूनच कोटिंग करून घ्यायचा असा डिसिजन घेतला. मग काय आले मगरपट्ट्याला कारची कोटिंग करण्यासाठी. इथला स्टाफ खूपच पोलाईट आहे आणि वेल ट्रेनसुद्धा. सगळ्यात अगोदर त्यांनी आमची कार छान वॉश केली आणि ते पण फक्त 5 मिनिटामध्ये. बिकॉज त्यांच्याकडे आहे एकदम युनिक असं कार वॉशिंग ऑटोमॅटिक मशीन. त्याने खूप कमी वेळात आपली कार क्लीन होते. मग त्यांनी कार आतमधून पण क्लीन केली आणि मग त्याच्या पुढची कोटिंगची प्रोसेस सुरू झाली. सो आज मी आमची जी नेक्सॉन आहे, तुम्ही इथे बघू शकता आमची नेक्सॉन कार इथे पार्क केलेली आहे आणि त्याचा आम्ही सिरामिक कोटिंग किंवा ग्राफिन कोटिंग हे 2 प्रकारचे कोटिंग असतात. त्यातला आम्ही ग्राफिन कोटिंग म्हणजे जे की 10H असतो ती कोटिंग आज आम्ही करायला आलेलो आहोत ग्लॉस जेनिक कडे. सो हे जे सर आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहे की ती एक्झॅक्ट प्रोसेस काय असते आणि त्यामध्ये आपल्या गाडीला म्हणजे ती कोटिंग केल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो ते सुद्धा आपल्याला हे सर एक्सप्लेन करणार आहे. चला आपल्याला जसं की आपण पहिले बघितलं की पहिले पूर्ण गाडी प्रॉपरली क्लीन झाली, मॅन्युअल वॉश प्लस ऑटोमॅटिक वॉश. ज्यावेळेस आपण फक्त बॉडी वॉश करतो म्हणजे नॉर्मली फक्त वॉशिंगसाठी जेव्हा गाडी येते तेव्हा आपण ऑटोमॅटिक कार वॉश करतो आणि मॅन्युअल वॉश पण आपल्याकडे आहे. जेणेकरून हे जे आतलं जे घाण होतं ते ऑटोमॅटिक कार वॉश मध्ये प्रॉपरली निघत नाही. जे कॉर्नर्स मध्ये डस्ट असते ते पण प्रॉपरली निघत नाही. त्यामुळे मॅन्युअल वॉश मध्ये आपण प्रॉपरली क्लीन करतो. ओके सॉरी सर, एक मिनिट. सो यांची स्पेशालिटी म्हणजे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले की ते फक्त 350 रुपयामध्ये तुमची कार ऑटोमॅटिक वॉश होते. त्याचा जो व्हिडिओ आहे तो पण आपल्या मागे दिसणारच आहे. सो तुम्ही ते पण बघा. आणि हे मगरपट्ट्याला लोकेटेड आहे. तर तुम्हाला जर कार वॉशिंग पाहिजे असेल आणि खूप कमी टाइम मध्ये ते कार वॉशिंग करून मिळते बिकॉज ते ऑटोमॅटिक कार वॉशिंग आहे आणि खूप ब्युटिफुल असं मशीन आहे. मी बघून एकदम आश्चर्यचकित झाले की असं काहीतरी मशीन असू शकतं जे फक्त हार्डली किती मिनिट लागतात सर कार वॉशिंगला आपल्याकडे. फक्त बॉडी वॉश साठी जे बाहेरून आपण वॉश करतो त्याला 5 मिनिटं खूप झालं. ओके जस्ट 5 मिनिट्स मध्ये म्हणजे तुम्ही आता कुठेतरी जाताय आणि तुम्हाला इमिजिएट वॉशिंग पाहिजे तर 5 मिनिटांमध्ये 350 रुपये देऊन तुम्हाला इतकी क्लीन तुम्ही बघू शकता किती क्लीन झालेली आहे आपली नेक्सॉन. मगाशी आलो होतो तेव्हा खूप घाण होती. आता एकदम कोरी करकरीत जशी शोरूम मध्ये आणली होती सेम तशीच आपली गाडी दिसते. आता सर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता फक्त वॉश झाली आहे का त्याच्यानंतर आता पूर्ण जे काही स्क्रॅचेस वॉलमार्क्स असतं पेंट करेक्शनची प्रोसेस आहे ती आता स्टार्ट झाली आहे. तर त्याच्यामध्ये कंपाऊंडिंग प्रोसेस असतात किंवा त्याला रबिंग पण म्हणतात. त्यामध्ये पूर्ण वॉलमार्क स्क्रॅचेस पूर्ण निघून जातात आणि एक चांगला ओरिजिनल फिनिश जे असतो कलर जे जसं तुम्ही शोरूम मधून घेताना जसा कलर असतो त्या लेवल पर्यंत पेंट करेक्शन होतं. म्हणजे अगदी असं नाही की नवीनच गाडी होते. एक 10 वर्ष 15 वर्ष जुनी गाडी जरी असेल तरी त्याचं पेंट करेक्शन होऊ शकतं. म्हणजे अगदी जुनी गाडी जे एकदम कलर डल दिसतो फेड होऊन जातो तो सुद्धा रिस्टोर होतो. सर कोटिंगचे जे 2 प्रकार आहेत त्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे ते आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही सांगा आणि कुठल्या प्रकारचे कोटिंग असतात त्याचा उपयोग काय होतो ते पण आमच्या व्ह्युअर्सला. तर यामध्ये ऑलमोस्ट 3 टाईपच्या कोटिंग्स असतात. जसं की एक सिरामिक कोटिंग आहे, दुसरं ग्राफिन कोटिंग आहे. या 2 कोटिंग्स म्हणजे ग्लास टाईप लेअर क्रिएट होतो आपल्या गाडीवर जेणेकरून वॉशिंगला खूप हेल्प होते. जे आपण रोज गाडी पुसतो किंवा रोज पुसणारा जो येतो वॉशिंग वाला जे घरी क्लीन करतो तर ते काय की ते एकच क्लॉथनी सगळ्यांच्या गाड्या क्लीन करतात. लाईक व्हील्सला पण तेच यूज होणार आणि म्हणजे तुम्ही नवीन कपडा जरी दिला तरी
ते जास्त वेळ फ्रेश राहत नाही, ओके त्यामुळे तो खराब होणार आणि त्याच्यावर स्क्रॅचेस येणं स्टार्ट होणार, म्हणजे कलर पण फेड होणार. ओके. सिरामिक आणि ग्राफिन कोटिंग. जे आपण हार्ड वॉटर, आता आपण बोरिंगचं पाणी वापरतो बरोबर, सो त्या बोरिंगच्या पाण्यापासून आपल्या गाडीवर काय होतं ना, अशी व्हाईट कलरची बॅटरी येतात. सो ते आपली गाडी सिरामिक कोटिंग केल्यानंतर ते आपली गाडीचा जे कलर असतो तो फेड होऊ देत नाही. हे त्याचा बेसिकली यूज आहे आणि स्क्रॅचेस पासून पण बऱ्यापैकी त्याचं प्रोटेक्शन होतं. तुम्ही अगदी रोज जरी कार युज करत असाल, हा. जे रोज घाण होते आणि रोज पुसायची जी गरज Yes. पडते, तर ती हे कोटिंग केल्यानंतर गरज तेवढी पडत नाही. आणि म्हणजे- अजून एक त्याचं काहीतरी आहे ना, की थोड्या दिवसांनंतर जी तुम्ही कोटिंग काढली जाते तरी जशी गाडी होती तशीच तुम्हाला ओरिजिनल दिसतं. Exactly. तो पण काहीतरी एक आहे. न्यूज आहे. मी त्यामुळे- जरा इंटरनेटवर ब्राउझिंग करून आलेले आहे, जो मला पण थोडं थोडं नॉलेज आहे. खूप चांगलं नॉलेज आहे. Yes. तर यामध्ये हे ते पेन प्रोटेक्शन फिल्म असते. Yes. ही जे लॅमिनेशन, जसं आपलं फोनचं स्क्रीन गार्ड असतो तसं एक दुसरं टाईपची कोटिंग पण आहे. त्यामध्ये पूर्ण गाडीला फिल्म लावलं जाते. हा. त्याच्यामध्ये म्हणजे कोणी चावी मारली किंवा दगडाने घासली झाली तरी ओरिजिनल पेन तुमच्या गाडीचा डॅमेज होत नाही, Yes. त्यामध्ये तो प्रोटेक्ट होतो. Yes. तर ती एक दुसरी कोटिंग आहे, ती सगळ्यात ऍडव्हान्स कोटिंग आहे ओके. कारसाठी. अच्छा, त्याला पीपीई म्हणतात का? PES कोटिंग, Yeah. पेन प्रोटेक्शन. सो त्याला पीपीई म्हणतात आणि दॅट इज व्हेरी कॉस्टली. सो एवढं माझं बजेट नव्हतं. सो मला काहीतरी बजेट फ्रेंडली चांगलं सोल्युशन पाहिजे होतं, जे की आहे आपलं ग्राफिक कोटिंग जी आहे ती एकदम बजेट फ्रेंडली आणि चांगलं सोल्युशन आहे तुमच्या गाडीला नवीन ठेवण्यासाठी. आणि आता मी तुम्हाला थोडंसं आमच्या गाडीवर किती स्क्रॅचेस आहेत ते पण दाखवते. तर मग आता आपण ते बघूया की सध्याची कंडिशन कशी आहे माझ्या गाडीची. तो आमच्या गाडीला बरेचसे स्क्रॅचेस आहे. एक मेडल स्क्रॅच जो आहे तो त्या साईडला आहे. सर एक मिनिट इकडे सांगा. सो तुम्ही जर बघाल तर या साईडला खूप मोठा असा स्क्रॅच आहे. सो आता लेट्स सी की आपण त्याची कोटिंग केल्यानंतर किती त्याच्यामध्ये इफेक्ट होतोय, तो स्क्रॅच तसाच राहतोय का, कितीपर्यंत लेवलमध्ये आपण त्याला रिमूव्ह करू शकतोय ते पण आता बघणार आहोत. असे छोटे छोटे खूप सारे स्क्रॅचेस आहेत, पण मेजरवाला हा जो मी प्रूफ दाखवू शकते तो हाच आहे. तर मग आपण बघूया कोटिंग नंतर बिफोर आफ्टर पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि यांचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल आहे ग्लॉसजेनिकचं, त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांचे नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्यांची तुम्हाला अपडेट मिळत राहणार. थँक्यू. सो त्यांचं नवीन प्ले स्टोअरवर एक ऍप्लिकेशन लॉन्च होणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकतात. तुम्हाला जर कार वॉशिंग करायची असेल किंवा कुठलीही यांच्याकडनं सर्व्हिस घ्यायची असेल तर तुमच्या त्यांच्या ऍप्लिकेशनवरनं तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकतात. आणि खूप युजर फ्रेंडली असं ऍप्लिकेशन आहे. सो हॅसल फ्री. आणि विशेष म्हणजे तुमच्या घरी येऊन तो माणूस गाडी पिक करणार आणि पिक अँड ड्रॉप सर्व्हिस सुद्धा असणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला फक्त बुकिंग करायचं, जस्ट 1 क्लिक and your car will be ready. So that is how it is. सो यांचं फ्रँचायझी मॉडेल सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त पैसे लावायचे आहे, कंपनी सगळं हँडल करणार आहे, एम्प्लॉई सुद्धा ते पाठवणार, मशीन ते पाठवणार, सगळ्या गोष्टी ते हँडल करणार आहेत. फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट, पैसे लावा आणि पैसे कमवा. सिम्पल अँड सॉर्टेड. कोटिंग झाल्यानंतर माझी कार डायरेक्ट नवी कोरी चमचमीत शोरूममधून आणल्यासारखी दिसत होती. सो मी खूप हॅप्पी झाले. यांचा संपूर्ण ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. तसंच तुम्हाला जर ग्लॉसजेनिकची फ्रँचायझीस घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा.